नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्य हे खरं तर एकदाच मिळतं आणि ते व्यवस्थित जगता यायला हवं. सतत रडत आणि कुढत बसलं तर आयुष्याची मजाच राहत नाही. आयुष्यात संकट आणि चढ उतार तर येणारच. त्याशिवाय सुखाची जाणीव तरी कशी होणार? समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. अनुभव नेहमीच आयुष्याला शिकवण देत असतात. कोणाच्याही चुका मोजत बसू नका. आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल. माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळसं सुखदुःख अवलंबून असतं. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर आयुष्यातील तुमची ध्येय फारच लहान आहेत असे समजून घ्या. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, पण म्हणून प्रत्येक क्षण गंभीरपणाने जगायला हवा असेही नाही. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय हा चुकीचा नसतो. फक्त तो निर्णय बरोबर आहे हे सिद्ध करण्याची आपली जिद्द असायला हवी. हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. कोणत्याही माणसाला तो अडचणीत असताना जपा, तो तुम्हाला आयुष्यभर जपेल. आयुष्यात संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आयुष्यात कोणालाही इतकं महत्त्व देऊ नका की स्वतःचं महत्त्व कमी होईल. आयुष्य म्हटलं की कुठेतरी कमतरता आणि कुठेतरी काहीतरी राहून जातंच. पण नैराश्याने स्वतःला संपवून घेऊ नका. स्वतःला पुन्हा एकदा आयुष्याशी 2 हात करायला उभं करा. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो. भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो. पण आयुष्याचा आनंद वर्तमान काळच घेतो. हे कायम लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमीच आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा, तरच आयुष्याशी सामना करता येईल. आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे आपल्याशी प्रामाणिक असतात. सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीच्या धैर्याची परीक्षा घेत असते. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय, पाणी लाकडाला बुडू देत नाही. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं आणि कोणाचंही आयुष्य अगदी एकमार्गी अथवा एकदम सुखात अथवा एकदम दुःखात असतं असं नक्कीच नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे असतातच. अशा वेळी आपल्याला सुंदर विचारांचा आधार घेऊन स्वतःला प्रेरणा देता येतं. कधीकधी आपल्याला स्वतःत रमणं आवडतं तर कधी आपल्याला मनातील गोष्टी सांगायला माणसं नसतात. मग अशा वेळी आयुष्यावरील स्टेटस आपला आधार बनतात. आयुष्यावरील असे काही कोट्स सकाळी उठून तुम्हाला आयुष्य जगायला अधिक प्रेरणा देतात. अनेकदा आपण स्टेटस ठेवण्यासाठी त्याचा वापर करतो. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. आयुष्यात स्वतः इंटरेस्ट घ्यावा लागतो, तरच त्या सर्व गोष्टींचा आनंद अनुभवायला मिळतो. नाहीतर या जगात एकही नवीन गोष्ट अनुभवता येणार नाही. आयुष्यात पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात. तुटलेलं मन आणि फुटलेली काच यांना जरा जपूनच हाताळायचं असतं. ते नेहमी जोडणाऱ्याला आणि वेचणाऱ्याला घायाळ करतात. समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण गरजा कधीच पूर्ण नसतात. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरे तिथेच मिळतील, कारण तिथेच आपल्याला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. विजयाची भावना मनातून यायला हवी. समोरच्याला हरवलं म्हणजे आपण विजयी झालो असे नव्हे. तुम्ही लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही. तुम्ही काय बोललात हेही लक्षात राहणार नाही. पण तुम्ही कसे वागलात
हे लक्षात राहील. त्यामुळे इतरांना आनंद द्यायला प्रयत्न करा. एखाद्या व्यक्तीला आपण कितीही आपलं मानत असलो तरी त्याचं मन दुसऱ्यात असेल ना, तर तिथे आपली किंमत शून्य असते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहात ह्यालाच महत्त्व आहे. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा कोणासाठी चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. यश हे सोपे, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते. पण समाधान हे नेहमी महाकठीण, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. नेहमी स्वतःची एक मर्यादा घालून ठेवावी. ती मर्यादा पार केली की मग तो कोणीही असो त्याला आपल्या आयुष्यातून काढून टाका. गर्व आणि स्वाभिमान ह्यामधील फरक ओळखायला शिका. कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही. तुम्हाला गरज असताना आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब. आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं. लोक पाय ओढतात म्हणून कशाला थांबायचं? लोकांचे हातच पोहोचले नाही पाहिजे. स्वतःला अशा उंचीवर नेऊन ठेवायचं. मनाच्या जखमेला सहानुभूतीशिवाय औषध नाही. अश्रूंनीच हृदय कळतात आणि अश्रूंनीच हृदय मिळतात. कमी वय, मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे, पण यशस्वी होण्याची जिद्द. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. हसा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तरी नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. मी माझ्या आयुष्यात काही चूक केली नाही असे एखादी व्यक्ती म्हणत असेल तर समजून घ्या, त्या व्यक्तीने जीवनात कधीही नवीन प्रयत्न केलाच नाही. ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात, पण मी बोलतच नाही डोळ्यात दाटलेले भाव तसेच विसरून जातात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. प्रत्येक गोष्टीचा शेवट संध्याकाळसारखा सुंदर व्हायला हवा आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन सकाळची उमेद असायला हवी. जर भविष्यात राजासारखे जगायचे असेल तर आज संयम हा खूप कडवट असतो. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत. असंख्य धडे तर आयुष्यात शिकवत असतात. कधीकधी सहन करण्यापेक्षा सोडून देणंच योग्य असतं. कोणाला कधीच दोष देऊ नका, कारण तुम्हीच त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या. आपल्या प्रत्येक अडचणीतून आपण आपल्या मंजिलीकडे एक पाऊल पुढे सरकतो. ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जगतो तोच खरा आनंद आहे. जीवनातील सुखदुःख हे सर्व क्षणभंगूर आहेत, परंतु आपल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे कायमचे असते. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत असणारे व्यक्तीच जीवनात सार्थकता शोधू शकतात. ध्येयांचा पिच्छा करताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड द्यावी लागते. जीवन हे नात्यांच्या सुंदर वर्णनाने भरलेले आहे. प्रत्येक नाते हे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देते आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गणती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे. तो आपल्याला अधिक मजबूत आणि धैर्यवान बनवतो. आनंद हे लहान गोष्टीत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवनातील अडथळे हे आपल्या यशाच्या पायऱ्या आहेत. प्रत्येक अडथळ्यावर मात करून आपण पुढे जातो. जीवन ही एक कला आहे. तुम्ही स्वतःच्या रंगाने ती सजवा. स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्याची धडपड हेच जीवन आहे. प्रत्येक नवीन दिवस हा एक नवीन सुरुवात आहे. त्याचा सर्वोत्तम वापर करा. आयुष्य ही एक अशी अनमोल भेट आहे. तिचा कदर करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवनात सकारात्मकता ठेवा. तुमचे विचारच तुमच्या भविष्याचे आकार ठरतात. समस्या आणि संकटे ही जीवनाची परीक्षा आहेत. त्यांना धैर्याने सामोरे जा. आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी ह्या नियोजित नसतात, त्या अप्रत्यक्षपणे येतात. जीवन हे
एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक क्षणाला मोलाचं बनवण्याची क्षमता आहे. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. आयुष्यातील अडचणीही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना अडथळे म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पहा. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. आपले भूतकाळाचे ओझे सोडून नवीन उमेदीने पुढे चला. सफलता मिळवण्यासाठी धैर्य आणि कठोर परिश्रम हे 2 महत्त्वाचे साधन आहेत. आयुष्य हे एक शिक्षण आहे. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. आनंद शोधणे हा आयुष्याचा खरा उद्देश आहे. तो सगळीकडे आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव करून घ्यायला हवी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.